Good morning students. In last lecture we discussed about respiratory disorders. त्यामधलं जे आहे रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स सार्स, तर त्याला सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम म्हटलं जाते. तर सार्स काय कोरोना व्हायरस आहे, एक वॉज आयडेंटिफाईड इन 2003 हा आयडेंटिफाईड झालेला आहे. सार्स कोरोना व्हायरस इज थॉट टू बी ॲन ॲनिमल व्हायरस फ्रॉम ऑन ॲज 8 अनसर्टन ॲनिमल रिझर्वायर्स. तर सार्स कोरोना व्हायरस आहे आणि कशाला ट्रान्सफर होतो तो म्हणजे ॲनिमल व्हायरस आहे तो. परहॅप्स बॅट्स दॅट स्प्रेड टू अदर ॲनिमल्स, म्हणजे ॲनिमल्स टू ॲनिमल्स हा स्प्रेड होत असतो. कुठला आहे सार्स, त्यालाच काय म्हटलं जाते सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम. अँड फर्स्ट infected humans in the Guangdong province of southern China in 2002. तर जो सार्स डिसीज आहे तो गॉन्डॉगमध्ये फर्स्ट इन्फेक्ट झालेला आहे ऑफ साऊथर्न चायना इन 2002मध्ये. अँड epidemics has affected 26 countries and resulted in more than 300 cases in 2003. तर हा एपिडेमिक सार्स डिसीज 26 देशासाठी अफेक्ट झालेला होता आणि त्यामध्ये 300 केसेस ह्या डेथ झालेल्या होत्या. ट्रान्समिशन ऑफ सार्स कोरोना व्हायरस इज प्रायमरली फ्रॉम पर्सन टू पर्सन. तर जो सार्स आहे कोरोना व्हायरसचा हा प्रायमरली एका पर्सनपासून दुसऱ्या पर्सनला इफेक्ट होत होता, म्हणजे ट्रान्सफर होत होता जो व्हायरस आहे तो. तर नेचर काय होतं सार्स डिसीजचं, नो इंडिव्हिज्युअल सिम्टम्स ऑर क्लस्टर ऑफ सिम्टम्स हॅज प्रूव्ड टू बी स्पेसिफिक फॉर अ डायग्नोसिस ऑफ सार्स. तर जे सार्स सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम होता तर त्याचं नो इंडिव्हिज्युअल म्हणजे स्पेसिफिक सिम्टम्स हे आयडेंटिफाईड नव्हतं होत की त्याच्यामुळे हा डिसीज ट्रान्सफर होता. द डिस्ट्रीब्युशन ऑफ द डिसीज इज बेस्ड ऑन 2002-2003 एपिडेमिक. द डिसीज अपियर इन नोव्हेंबर 2002. तो डिसीज कधी अपियर झाला, नोव्हेंबर 2002मध्ये इन द गॉन्डॉग प्रोव्हिन्स ऑफ साऊथर्न चायना. अँड दिस एरिया इज कन्सिडर ॲज अ पोटेन्शियल झोन ऑफ रिक्रिमजन्स ऑफ सार्स कोरोना व्हायरस. तर तो कुठे फाउंड झाला आहे, गॉन्डॉग प्रोव्हिन्स ऑफ साऊथर्न चायनामध्ये 2002 आणि 3मध्ये. अदर कंट्रीज इन विच चेन्स ऑफ ह्युमन टू ह्युमन ट्रान्समिशन ऑकर आफ्टर अर्ली इम्पॉर्टेशन ऑफ केसेस वेअर. आणि त्यानंतर टोरोंटो इन कॅनडा, हाँगकाँग, स्पेशल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिजन ऑफ चायना, चायनीज तायपाई, सिंगापूर अँड हनिया इज व्हिएतनाम. त्या देशामध्ये पण काय कोरोना व्हायरसचा स्प्रेड झाला. कोरोना व्हायरस कुठला, सार्स. करंटली नो एरियाज ऑफ द वर्ल्ड आर रिपोर्टिंग ट्रान्समिशन ऑफ सार्स. असा कुठलाच एरिया नाही आहे की, म्हणजे आता करंटली नो एरियाज ऑफ द वर्ल्ड आर स्प्रेडिंग ट्रान्समिशन ऑफ सार्स. इथे सार्सचं आता स्प्रेडिंग होत आहे असा. कोरोना व्हायरस अँड ॲक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम. आता जस्ट ऑन द वे सुरू आहे कोविड-19. तर तो कशामुळे ट्रान्सफर होतो, त्याचे सिम्टम्स काय आहे आणि कशा पद्धतीने तो आपण प्रिव्हेंट करू शकतो ते आपण या नेक्स्ट टॉपिकमध्ये बघणार आहोत. तर न्यूमरस कोरोना व्हायरस फर्स्ट डिस्कवर्ड इन डोमेस्टिक पोल्ट्री इन द 1930s. जे न्यूमरस कोरोना व्हायरस आहे ते फर्स्ट डिस्कवर्ड झाले इन 1930मध्ये. कॉजेस रेस्पिरेटरी, गॅस्ट्रोइंटेस्टायनल, लिव्हर अँड न्यूरोलॉजिक डिसीजेस इन ॲनिमल्स. तर ते कोरोना व्हायरसनी कॉज केलं आहे रेस्पिरेटरी, जे रेस्पिरेशन करताना जे प्रॉब्लेम येतात ते डिसीजेस, इंटेस्टाईनमधले, त्यानंतर लिव्हर आणि न्यूरोलॉजिकल डिसीजेस इन ॲनिमल्स. ओनली 7 कोरोना व्हायरस आर नोन टू कॉज डिसीजेस इन ह्युमन्स. तर फक्त 7 जे कोरोना व्हायरस आहे ते काय कॉज करतात डिसीज इन ह्युमन्समध्ये. 4 ऑफ द 7मधले 4 कोरोना व्हायरस मोस्ट फ्रिक्वेंटली कॉज सिम्टम्स ऑफ द कॉमन कोल्ड. कॉमन कोल्ड म्हणजे थंडी वाजून ताप येणे. तर ते 7मधले 4 जे व्हायरस आहे ते कॉज करते. तर कोरोना व्हायरस 229E हा कॉमन कोल्ड कॉज करतो. त्यानंतर कोरोना व्हायरस OC43 हा सुद्धा कॉमन कोल्ड कॉज करतो. त्यानंतर आहे
NL63 अँड HUK1 हा पण कॉमन कोल्ड अफेक्ट करतो. त्यानंतर रेअरली सिव्हर लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन इन्क्लूड न्यूमोनिया. तर जे रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आहे त्याच्यामध्ये इन्फेक्शन करते म्हणजेच न्यूमोनिया कॅन ऑकर प्रायमरली इन्फंट्स, म्हणजे जे इन्फंट्स आहे छोटे बाळ असते त्याच्यामध्ये, ओल्डर पीपल जे एजेड पीपल आहे त्याच्यामध्ये सुद्धा कॉज करते, अँड इन द इम्युन डिफिशियंट पीपल म्हणजे ज्यांची तब्येत आधीच बिघडलेली आहे यांच्यावर अफेक्ट करत असते कोरोना व्हायरस. 3 ऑफ द 7 कोरोना व्हायरस म्हणजे 7मधले 3 जे कोरोना व्हायरस आहे कॉज मच मोर सिव्हर अँड समटाईम्स फॅटल, म्हणजे खूप जास्त सिव्हर इन्फेक्शन कॉज करते, रेस्पिरेटरी इन्फेक्शन इन ह्युमन्स दॅन अदर कोरोना व्हायरसेस अँड हॅव कॉज मेजर आउटब्रेक्स ऑफ डेडली न्यूमोनिया इन द 21st century. SARS coronavirus 2 is a new coronavirus identified as the cause of coronavirus disease 2019. जे SARS coronavirus 2 आहे तो पण कोरोना व्हायरस डिसीज 2019मध्ये कॉज झाला, दॅट बिगेन इन वुहान चायना इन लेट 2019. तो कुठे सुरुवात झाली त्याची, वुहानमध्ये इन लेट 2019 अँड स्प्रेड वर्ल्ड वाईड, तो स्प्रेड झाला वर्ल्ड वाईड. त्यानंतर आहे मर्स कोरोना व्हायरस वॉज आयडेंटिफाईड इन 2012. जो मर्स कोरोना व्हायरस आहे हा आयडेंटिफाईड झाला 2012मध्ये ॲज द कॉज ऑफ मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम. तो कुठे कॉज होतो, मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम. दिस कोरोना व्हायरस दॅट कॉज सिव्हर रेस्पिरेटरी इन्फेक्शन आर झुनॉटिक पॅथोजन. तर हे कोरोना व्हायरस काय कॉज करतं, सिव्हर रेस्पिरेटरी इन्फेक्शन अँड आर झुनॉटिक पॅथोजन्स विच बिगन इन इन्फेक्टेड ॲनिमल्स अँड आर ट्रान्समिटेड फ्रॉम ॲनिमल्स टू पीपल. ते विच बिगेन इन इन्फेक्टेड ॲनिमल्सपासून सुरुवात होते त्याची आणि ट्रान्समिट होते फ्रॉम ॲनिमल्स टू पीपल, म्हणजे माणसापासून ॲनिमल्सपासून तर लोकांपर्यंत. सार्स कोरोना व्हायरस 2 हॅज सिग्निफिकंट पर्सन टू पर्सन ट्रान्समिशन. जे सार्स कोरोना व्हायरस 2 आहे 2019मध्ये जनरेट झाला, तर तो काय कुठे ट्रान्सफर होतो, पर्सन टू पर्सन. त्यानंतर कोरोना व्हायरस 19 is an acute sometimes severe respiratory illness caused by a novel coronavirus SARS coronavirus 2. COVID-19 was first reported in late 2019. जो कोरोना व्हायरस COVID-19 म्हटलं जाते तो रिपोर्टेड झाला 2019मध्ये इन वुहान चायना अँड हॅज सिन्स स्प्रेड एक्स्ट्रीमली वर्ल्ड वाईड. तर आता हा स्प्रेड होत आहे वर्ल्ड वाईडमध्ये. तर ट्रान्समिशन काय आहे कोविड-19चे, द कोविड-19 व्हायरस वॉज इनिशियली ट्रान्समिटेड फ्रॉम ॲनिमल्स टू ह्युमन्स. तर हा इनिशियली सुरुवातीला काय कसा ट्रान्समिट झाला, ॲनिमल्स टू ह्युमन्स. पर्सन टू पर्सन स्प्रेड ऑकर्स टू कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड सिक्रेशन. तर पर्सन टू पर्सन स्प्रेड कधी झाला आहे, जेव्हा एखाद्या पर्सनचा कॉन्टॅक्ट झाला इन्फेक्टेड सिक्रेशन, मेनली विया कॉन्टॅक्ट विथ लार्ज रेस्पिरेटरी ड्रॉपलेट. रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स म्हणजे जे आपण रेस्पिरेशन करतो तर ते ड्रॉपलेट्स ॲटमॉस्फिअरमध्ये येतात. जे इन्फेक्टेड ड्रॉपलेट्स आहे ते दुसरा जो स्ट्रॉंग गुड इम्युनिटी असलेला व्यक्ती जर ते रेस्पायर करत असेल तर त्याला काही ट्रान्सफर होत असते. इट कुड ऑल्सो ऑकर विया कॉन्टॅक्ट विथ द सरफेस कंटॅमिनेटेड बाय रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स. जर एखाद्या पेशंटला कोरोना झालेला आहे आणि त्यांनी एखाद्या वस्तूला हात लावला आहे आणि त्या वस्तूला सेकंड वस्तू येऊन जर त्याला टच करत आहे तर तिथे काय असतात, ड्रॉपलेट्स असतात. जे ड्रॉपलेट्स थ्रू ते काय होते, ट्रान्सफर होते, म्हणजे दिस इज द प्लेस ऑफ कंटॅमिनेटेड. इट कुड ऑल्सो ऑकर विया कॉन्टॅक्ट विथ द सरफेस कंटॅमिनेटेड बाय रेस्पिरेटरी ड्रॉपलेट अँड पॉसिबल बाय एरोसल ट्रान्समिशन ऑफ स्मॉल रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स. त्यामुळेच काय केलं जाते, जर कोरोना व्हायरसचे पेशंट जिथे कुठे आढळले तिथे काय केलं जाते, जे क्लीनअप केल्या जाते सॅनिटायझरने, की ते जे कोरोना व्हायरसचे कुठले ड्रॉपलेट्स असेल किंवा कंटॅमिनेटेड झालेली प्लेस असेल ती सॅनिटाईज होऊ शकेल. द व्हायरस अपियर्स मोर ट्रान्समिसेबल दॅन सार्स. हा जो कोरोना व्हायरस आहे सार्सपेक्षा जास्त ट्रान्सफर होतो आहे असं दिसते. पर्सन विथ ॲनिमल ऑर नो सिम्पटम मे ऑल्सो बी एबल टू ट्रान्समिट डिसीज मेकिंग इट डिफिकल्ट टू कंट्रोल द आउटब्रेक. जे पर्सन आहे मिनिमल, ज्याला काही सिम्पटम्स नाही त्याला पण काय होतं आहे, कोरोना व्हायरस हा दिसून येतं. त्यानंतर त्याचे सिम्पटम्स काय आहे, कोविड-19 अँड साईन. पीपल विथ कोविड-19 मे हॅव फ्यू टू नो सिम्पटम्स ऑल्दो सम बिकम सिव्हरली इल अँड डाय. काही पीपलमध्ये
सिम्टम्सच दिसत नाही आणि काहीमध्ये सिव्हरली इल होता, म्हणजे त्यांची विकनेस होते आणि डाय होऊन जाते ते. तर ताप राहतो, मीन्स फीवर, कफ, खोकला, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ और डिफिकल्टी इन ब्रीथिंग म्हणजे श्वास घेण्यास प्रॉब्लेम येत असतो, चिल्स म्हणजे थंडी वाजून ताप और रिपीटेड शेकिंग विथ चिल्स, फॅटिग्यू म्हणजे थकवा येत असतो, मसल पेन, पाय दुखत असतात म्हणजे बॉडीमधले जे कुठले मसल आहे ते ॲक्ट करत असतात. त्यानंतर हेड ॲक, डोकं दुखत असते, सोर थ्रॉट म्हणजे गळा दुखत असते, न्यू लॉस ऑफ स्मेल ऑर टेस्ट. हे स्पेसिफिक रिझन आहे कोरोनाचं, आपल्याला कशाची टेस्ट तर समजत नाही आणि स्मेलसुद्धा येत नाही. कॉन्जेनेशन ऑर रनी नोज म्हणजे सर्दी होते, नॉसिया मीन्स थकवा, ओमिटिंग अँड डायरिया ओमिटिंग होत असते आणि डायरिया मीन्स लूज मोशन. द मेजॉरिटी ऑफ इन्फेक्टेड पीपल विल हॅव नो सिम्टम्स ऑर माइल्ड डिसीज. काही मेजॉरिटी ऑफ इन्फेक्टेड पीपल आहे त्याला काय आहे सिम्टम्सच दिसत नाही और माइल्ड डिसीज असतो त्यांना. त्यानंतर द रिस्क ऑफ सिरियस डिसीज अँड हेल्थ इन COVID-19 केसेस इन्क्रीजेस विथ एज इन पीपल विथ अदर सिरियस मेडिकल डिसऑर्डर such as heart, lung, kidney or liver diseases, diabetes, immunocompromising condition or severe obesity, body mass index. The risk of serious disease and health in COVID-19 cases increases with age. जे रिस्क ऑफ सिरियस डिसीज आहे तर ते COVID-19मध्ये इन्क्रीजेस होते विथ एज इन पीपल विथ अदर सिरियस मेडिकल डिसऑर्डर्स. COVID-19चे जे डिसीज आहे ते त्याची रिस्क हे वाढत जाते जसं जसं एज आपलं वाढत जाते तसं तसं. किडनी और लिव्हर डिसीजेस, सिरियस मेडिकल डिसऑर्डर जसं असते हार्टमध्ये प्रॉब्लेम, लंग, किडनी और लिव्हर डिसीजेस, डायबिटीज, इम्युनोकॉम्प्रोमाइजिंग कंडिशन और सिव्हिअर ओबेसिटी. नंतर सिव्हिअर डिसीज कॉज कॅरेक्टराइज बाय हायपोक्सिया म्हणजे ऑक्सिजन लेवल जी आहे बॉडीमधली ती कमी होणे, अँड एक्सटेन्सिव्ह लंग इन्व्हॉल्वमेंट ऑन इमॅजिंग. कोरोना झाल्यानंतर सांगितले जाते की याची ऑक्सिजन लेवल हे कमी झाली आहे, दॅट इज कॉल्ड ॲज हायपोक्सिया आणि त्याला काय व्हेंटिलेटरवर लावल्या जाते. हा सिव्हिअर डिसीज कॉज होतो ड्यू टू हायपोक्सिया, त्याला कोरोना व्हायरस अफेक्ट केल्या जातं. डायग्नोसिस ऑफ COVID-19. तर COVID-19 कसं डायग्नोसिस करायचं, रिअल टाईम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज पॉलिमरेज चेन रिॲक्शन, त्यालाच आपण RT-PCR टेस्ट म्हणतो. तर त्याला रिअल टाईम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज पॉलिमरेज चेन रिॲक्शन म्हणते. टेस्टिंग ऑफ अप्पर अँड लोअर रेस्पिरेटरी सिक्रेशन, जे अप्पर अँड लोअर रेस्पिरेटरी सिक्रेशन आहे ते घेऊन ते RT-PCR टेस्ट केलं जाते. त्यानंतर पॉईंट ऑफ केअर अँटीजन अँड डिटेक्शन अँड PCR बेस असाइज आर ऑल्सो कमर्शियली अवेलेबल. जे PCR टेस्ट आहे ते कमर्शियली अवेलेबल राहते आणि अँटीजन टेस्ट असते. तर अँटीजन डिटेक्शन असाइज टिपिकली आर लेस सेन्सिटिव्ह दॅन PCR बेस असाइज. PCR बेसला वेळ लागतो, त्यामुळे जे अँटीजन डिटेक्शन असाय आहे ते आर लेस सेन्सिटिव्ह असते. दिस इज ऑल अबाउट SARS अँड COVID-19 डिसीजेस.